सत्यनारायण भगवान की जय. मोठ्याने म्हणलं. श्री गणेशाय नमः. एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये गेलेले असताना त्या वैकुंठात त्यांनी भगवंतांना असा प्रश्न विचारला की नारायणा, मृत्यू लोकातील लोकांची दुःखे नाहीशी होतील असा उपाय सांगा. कारण कलियुगामध्ये फार दुःख आहे, तर लोकांची दुःख नाहीशी होतील असा उपाय सांगा. तेव्हा भगवान म्हणाले, नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे तुला एक व्रत आज सांगतो. या व्रताला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात. हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुखी होतो आणि अंतिम मोक्षाला जातो. धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी किंवा शुभ दिवशी सत्यनारायणाचे पूजन करा. आज गुरुपुष्यामृत योग आहे बरं. आजची पूजा गुरुपुष्यामृत योगावर आहे, अतिशय उत्तम आहे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद सव्वा या प्रमाणात अर्पण करावा. ब्राह्मणास दक्षिणा द्यावी, भोजन करावे, हे सर्व त्या ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे कलियुगामध्ये दुःख नाशाचा हाच एक सोप. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री सत्यनारायण भगवान की जय. महात्म्य पहिल्या अध्यायात झालं. सत्यनारायण पूर्णिमा काय होतं हे सांगितलं, याची पूजा कशी करावी हे विधान झालं. आता हे कलियुगामध्ये प्रथम कुणी केलं तर दुसऱ्या अध्यायात श्री गणेशाय नमः. शतानंद नावाचा एक ब्राह्मण होता. काशी नगरामध्ये, काशी क्षेत्रामध्ये राहत असे. अत्यंत आचार संपन्न, पण गरीब घरामध्ये प्रचंड असल्यामुळे आचार संपन्न ब्राह्मणाला कृपा करणार भगवान त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या काशीच्या ब्राह्मणाला सांगितलं की तू सत्यनारायणाची पूजा कर आणि तुला त्याचा अनुभव आल्यानंतर बाकी सर्वांना सांग. मला लक्षात. तर त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने ते व्रत केलं. त्याचा परिणाम असा झाला की तो गरिबीतून मुक्त झाला आणि धनसंपन्न झाला. एक दिवस वाड्यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर सत्यनारायण पूजा घरामध्ये करीत असताना एक लाकडं विकणार, हात गाडीवरून लाकडं विकणारा एक मोळी विकायच्या ठिकाणी आला. तो मोळी विका तहानलेला असल्यामुळे ब्राह्मणाच्या घरामध्ये आला. तिथे त्याने पूजा चाललेली पाहिजे, तिथे प्रसाद घेतला, पाणी प्यायला आणि त्याने विचारलं, महाराज यामुळे काय करीत होता? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा भगवान सत्यनारायणाची मी पूजा करीत होतो, ज्याच्या कृपेमुळे मी गरिबीतून मुक्त झालो. तो म्हणाला, मला पण गरिबीतून मुक्त करा, असं काहीतरी व्रत माझ्याकडून करून घ्या. म्हणून त्या ब्राह्मणाने त्याला सर्व विधान सांगितलं आणि त्याने सुद्धा सर्व तयारी केली आणि ब्राह्मणाला बोलावून त्याच्याविधी पूजा त्याने केली. त्यामुळे तो मोळीविका देखील ही लोकी धनसंपन्न आणि पुत्रवंत झाला आणि अंतिम मोक्षाला गेला. इथे श्रीपुराणेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयोऽध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री सत्यनारायण भगवान की जय.